आषाढ जवळ येतोय, त्याच्यामुळे ओढ आहे आता विठ्ठलाच्या दर्शनाची. चला आज आपण जाऊया पंढरपूरला. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गाडी फुल केलेली आहे कारण लांबचा प्रवास आहे. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे एवढी छान हिरवळ होती ना, आणि गाडीत तर काय बघा वातावरण. अणूला बघा आता, अणू कशी मस्त मोबाईलमध्ये गेली आहे. हेच हिरवळ आणि गाणी ऐकत ऐकत आपण फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, कारण 700 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर संवर्धनाचं काम सुरू होतं. हे ऐकल्यापासून ओढ होती की 700 वर्षापूर्वीचं मंदिर कसं असेल, म्हणून मी जायचं ठरवलं होतं. हे पहा चंद्रभागा. चंद्रभागेला पाणी होतं, खूप असं काही नव्हतं. म्हणजे जे चंद्रभागेमध्ये जे मंदिरच आहे ते मंदिर पूर्णपणे दिसत होते. विष्णुपद दिसत होतं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी होता होईल तेवढं बाहेरचं कव्हर केलेलं आहे. आणि मंदिराच्या बाहेर आले की माझा मोबाईलही स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे थोडंफार जेवढं घेता येईल, जेवढं शक्य होईल तेवढं मी घेतलेलं आहे. आणि आषाढी वारीच्या अगोदर मला पंढरपूरला जायचं होतं, कारण एकदा आषाढी वारी झाली की संवर्धनाचं काम परत सुरू होणार होतं नव्याने, आणि नंतर मंदिर परत दर्शनासाठी बंद करण्यात येणार होतं. हे पहा, फायनली आपण मंदिराची इथं आलेलो आहोत. ही वरून लाईन होती खूप मोठी, आणि कंप्लीट 4 तास लाईनमध्ये मी उभी राहून फायनली पायाचं दर्शन मी घेतले होतं. इथं आल्यानंतर एक खरंच अद्भुत सुख, काय म्हणतो, अद्भुत चैतन्य, खूप सुंदर. आता चंद्रभागेमध्ये आम्ही दर्शनाच्या अगोदर पाय धुण्यासाठी गेलो होतो. मी तुम्हाला तिथले मंदिरही दाखवते, जे की पाणी आल्यानंतर पूर्ण पाण्याखाली असतात. आत्ता जास्त पाणी नव्हतं, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसत होते. इकडे आण तिला. पहा, अन्वी, ओंकार, अद्वैत आमच्या पुढे आहेत माझ्या. हे पहा, हे मंदिर जे पाहताय ना, हे पाण्याखाली असतं. आत्ता पाणी नसल्यामुळे हे दिसत होतं. हे पूर्ण मंदिर हे पाण्याखाली असतं, पण आत्ता एवढं पाणी नाही आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित आहे. आत्ता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. लाईनीमध्ये एकदाच निघालो. आणि तिला ते मस्त हरिनाम लावत होते, खूप छान टिळा लावतात ते. मंदिराचा भाग मला एवढा दाखवता आला. नंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर पंढरपूरच्या बाहेर जेवायला थांबलो होतो. ते जेवायच्या ठिकाणचा स्पॉट थोडासा कव्हर केलेला आहे. खूप छान हॉटेल होतं ते, आणि मस्त जेवणही होतं. आलेलो आहोत आम्ही आत्ता. फॅमिलीसाठी बसण्यासाठी एक त्यांनी छान केलं होतं. हँडवॉश करा तिकडे. ॲक्च्युली अनु आता प्रवासाने खूप थकली होती. तिचा मूड फ्रेश करण्यासाठी इथे ससे आणि काहीतरी बदक वगैरे होते, त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये मस्त गुंग झाली होती.